गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंड अक्का खरं तर मला मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी, सांगायचं होतं तुम्हाला काहीतरी. लतिका, काय सांगायचंय तुला आईला? काय ग लतिका, काय सांगणार आहेस तू आईला? काही नाही म्हाळसा. लतिका, तुला जे काही सांगायचे आहे ते स्पष्ट सांग बरं. नाही अक्का, विशेष काहीच नाही. मला केवळ इतकंच सांगायचं होतं, जेजुरी गडावर तुम्ही राज्याभिषेकाच्या निमित्ताने आलात, खूप बरं झालं. म्हाळसा पण तुमची खूप आठवण काढत होती. तू सारवा तर करत नाहीयेस ना? नाही अक्का, खरंच. म्हाळसा, लक्ष्मी देवी काय म्हणत होत्या? अगं आई, त्या राज्याभिषेकाच्या व्यवस्थेबद्दल बोलायला आल्या होत्या. अजून कोणते वेगळे कारण तर नाहीये ना काळजीचे? नाही आई, असे कोणतेही कारण नाहीये. आणि लतिका, तुला आईला जे आता सांगायचे आहे ते तू नंतर सांग. तू आता माझ्या बरोबरच आहे. कुठे? अगं पण इतकी घाई कसली आहे तुला म्हाळसा? आई, राज्याभिषेकासाठी मी स्वतःच्या हाताने तयार केलेले पाना फुलांचे दागिने यांना भेट म्हणून देणार आहे. त्यासाठी फुलं आणि बेलपत्र आणायची आहेत. बरं, पण फार लांब जाऊ नका मात्र. होय, तूही आता विश्रांती घे. आम्ही आलोच. चल. लतिका, तू आईला त्या मुलीविषयी सांगणार नव्हतीस ना? नाही. एक ध्यानात ठेव, ही गोष्ट आई बाबांना कळता कामा नये. हो. म्हाळसा, अजून किती फुलं आणि बेलपत्र तोडायची आहेत? लतिका, राज्याभिषेकासाठी मी स्वतः यांच्यासाठी हार तयार करणार आहे. मग पुरेसे फुलं नको का? एवढा सुंदर होईल हार. लतिका, चालून चालून थकली आहेस तू? तसं नाही ग, पण जेजुरी गडावर करे पठारावर मी कधी एवढी चालले नव्हते.
खंडोबाने तुलाच अमृताची कुपी भेट दिली आहे, तेव्हा तूच सांगू शकतेस की ती कुपी तू कुठे ठेवली आहेस. म्हाळसा, हे इथे कसे आले? कधी आले? आश्चर्य आहे, इतका वेळ तर दिसले नाहीत. म्हाळसा, तुम्ही इथे येणार आहात, काही बोलला नाहीत. तुला एक विचारायचं होतं. म्हाळसा, मी जाते. नाही, तू थांब. मला म्हाळसाला हे विचारायचं होतं की तिने ती अमृताची कुपी कुठे ठेवली आहे. कारण उद्या राज्याभिषेकाचा सोहळा आहे, खूप गर्दी असेल, तेव्हा ती कुपी सुरक्षित नाहीये. अंतःपुरात माझ्या कक्षेत एक मोठी पेटी आहे, त्यात एक छोटी लाकडी पेटी आहे, त्यात अमृताची कुपी ठेवली आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा, मी आलोच. हे असं का बोललेत? तू चल, आपण आपलं काम संपूयात. चल. अमृत कुठं ठेवलंय हेही मला कळालं. आता पाहू मला कोण अडवतं ते. नारायण नारायण. मुनिवर, आपण इथे? मी आकाश मार्गाने जात असताना मला तुम्ही इथे दिसलात, म्हणून मी थांबलो. देवी, आपण इथे सुरक्षित नाही. पण इथे कसले भय? राज्याभिषेकाचे शुभ कार्य आहे, आणि जिथे शुभ आहे तिथे अशुभही पुढे येऊन उभं राहतच. हे अनंत काळापासून सुरू आहे. तुम्ही काय म्हणताय मला कळत नाही, पण आम्ही आता इथून जाणारच होतो. उत्तम. मला तुमचे आभार मानायचे आहेत. कशाबद्दल देवी? मागच्या भेटीत तुम्ही सांगितले होते की तुम्ही सांगायच्या आधीच मला त्या मुलीचे नाव कळेल, आणि तसेच झाले.
मला त्या मुलीचं नाव कळाले. नारायण नारायण. मुनिवर, तुमच्यावर माझा विश्वास वाढत चालला आहे. नारायण नारायण. मी यांच्याकडून एक वचन मागितले की यांनी त्या मुलीला निमंत्रण देऊ नये. पण देवी, ती मुलगी इथे येणारच. याचा अर्थ यांनी तिला निमंत्रण देऊन माझे वचन मोडले तर? नारायण नारायण. श्री खंडेरायांनी वचन मोडलेले नाही देवी. देवी, आपण कसला विचार करत आहात? मुनिवर, ती मुलगी इथे आली तर मी तिला कसे ओळखू शकेन? मी तिचे वर्णन कसे करू? एखादी खूण की मी तिला ओळखू शकेन? सप्तर्षींच्या यज्ञाच्या वेळी साहित्य पाठवण्याचे काम होते. त्यावेळी तुला भरतच नव्हती. कितीही साहित्य टाकले तरी तुला एकाच बाजूला झुकत होती. मग बानू आली आणि तिने एकच बेलपत्र श्रद्धेने त्या पारड्यात टाकलं. ओम नमः शिवाय. आणि तुला भरली. देवी, आता मला जायला हवे. एका ठिकाणी फार काळ न थांबण्याचा आपला नियम आहे. होय देवी. नारायण नारायण. त्या मुलीचं नाव बानू आहे? हो, मला त्या मुलीला भेटायचे आहे. बानू, बानू, आय बानू. काय अगं एवढा कसला विचार करते आज? तू तर फार बोलायची थांबली. काय नाही. उद्या खंडोबासनी भेटणार त्याचा विचार करतीस ना? वय ग, त्यांच्या मोहर गेल्यावर काय बोलू? त्यांच्याशी बोलत असताना कडला कोण कोण असेल ग? बर बानू, इथं आल्यावर कळलं ग, किती मोठा राजा आहेत खंडोबा. एवढा मोठा गड, इतकी माणसं, सोन्याची जेजुरी का म्हणतात ना, आत्ता कळलं मला. वय ग, म्हणजे एवढं मोठं राजा आहेत ते, तरी आपल्या घरला आले होते तेव्हा घोंगडीवर बसलं होतं देव माझं. सोन्याचं आसन असेल त्यांचं, तरी साधं बोळ हाय बघ देव माझा. अगं म्हणून तर लोकांचा जीव आहे त्यांच्यावर. होत तर समदे म्हणतात सदा आनंदाचा यळकोट. बानू, आता आलो, जेजुरी पाहिली, डोळ्याचं पारण फिटलं बघ माया. उद्या खंडोबाचा राज्याभिषेक बघायला मिळणार. हा, बानू, मी तुला म्हणलं होतं की खंडोबाचं नाव घ्यायचं नाही म्हणून. खरंच चुकलं माझं. बा, आता किती वेळा चुकलं चुकलं म्हणणार आहे? अगं तसं नाही ग. अगं देव आहेत ते, त्यांचं नाव घ्यायचं नाही म्हणणं म्हणजे पापच केलं ना मी. खरं आता स्वतः देवानं येऊन तुला अवतान दिलं आहे, आता इसरून जा र समज. बानू, तुला राग येणार नसेल तर एक विचारू का? आता आल्यापासून ना तुझं बोलणंच वेगळं झालं आहे बग.
विचार की काय विचारायचं आहे ते. उद्या खंडोबाचा राज्याभिषेक आहे, म्हणजे त्यांची बायको पण तत असल ना. त्यासनी आवडेल का आपण आलेलं? तू पण नाजा काय बी विचारतोस, ह्याच्यावर काय सांगाल ती तुला? म्हणजे अगं बाचं काय चूक नाही, काही झालं तरी ती त्यांची बायको आहे. त्यासनी आपल्याबद्दल ठाव असेल तर त्यासनी कसं आवडेल आपण आलेलं. म्या ह्यो इशे उगाच काढला बघा. तू पण नाजा. देवासनी काळजी, ते आहेत ना, मग आता त्याचा इतका विचार करू नकोस तू. काय मग जेजुरीला वाटतं? रंग्या भानू, आजा, ते बघ ते रंग्या. हा? चले नाही काय आणि काय बघा ना. चल येऊ का? भेटू जेजुरीला. मुक बी काय कर हे? मला बी तसंच वाटायला लागलं. देवासनी भेटायचं म्हणजे वाटत काट कुठं असणारच. पर काय बी झालं तरी राज्याभिषेकाला जाऊन देवासनी भेटायचंच. पार्वती, आज मला कैलासातला तो क्षण आठवतो जेव्हा तू म्हणाली होतीस की जयाद्री ही तुमची अर्धभार्या होईल. मला ते आठवतं जेव्हा तू म्हणाली होतीस की मला या वचनाचा राग का येईल, कारण ती तुझी प्रिय सखी आहे. म्हाळसा, आज समोर काय परिस्थिती आहे? विवाहाच्या दिवशी आपण एका तरुण मुलीला भेटायला गेला होतात. तुम्ही एक प्रश्न सोडवलात आणि माझ्या समोर अनेक प्रश्न निर्माण केलीत. आता या प्रश्नांची उत्तर मिळेपर्यंत माझ्या जीवाची घालमेल होत राहणार. उद्या मी त्यांच्या पुढे जाणार, त्यांना बघणार, त्यांच्याशी बोलणार, पण माझा जीव एवढा कासाविस्का झालाय कळत नाही. माझ्या आज जे सुरू आहे ते कोणाला भी सांगता येण्यासारखं नाही. म्हाळसा, तुला जयाद्री आठवते? तीच जयाद्री बानू होऊन उंबरठ्यापासून काही अंतर दूर आहे. तुला ती इथे येण्याचा राग येणार. तुला याचा विसर पडला आहे की ती तुझी
प्रिय सखी आहे. जिला भेटायला ते विवाह सोहळा सोडून गेले होते ती या सोहळ्याला येणारच. देवा खंडोबा, मी चंदनपुरीहून आली आहे. तुम्ही अवतान दिलं म्हणून येणं झालं. तुमचं ऋण कसं फेडू कळत नाही. कधी एकदा सूर्यदेव उगवतो हाय आणि म्या जेजुरी गड चढून तुमच्या मोरे येते आहे असं झालंय मला. तुमचा राज्याभिषेक ह्या डोळ्यांनी बघायला मिळणार ही कसली पुण्याई आहे माझी. किती बी विचार केला तरी कळत नाही. आता एकच आस लागली आहे, तुम्ही मला कधी भेटाल आणि म्या तुम्हाला डोळं भरून कधी बघल. मनुष्य जीवनाची हीच शोकांतिका आहे की त्याला जे घडतं आहे ते का घडते आहे याचा अर्थच कळत नाही. मासा, मी तुला वचन दिले आहे म्हणून मी तिचा होईन. त्याची आता सुरुवात झाली आहे. आता जे घडणार आहे ते मीही थांबवू शकत नाही.